नमस्कार. कधी विचार केलाय का की आपलं आयुष्य बदलण्याची खरी ताकद आपल्याच विचारांमध्ये दडलेली असू शकते? आज आपण लुईस हे यांच्या यू कॅन हील युअर लाईफ या प्रसिद्ध पुस्तकातल्या ह्याच एका शक्तिशाली कल्पनेबद्दल बोलणार आहोत. आपण खरंच आपल्या आयुष्यावर आणि आपल्या आरोग्यावर नियंत्रण मिळवू शकतो का? हा एक खूप मोठा प्रश्न आहे, नाही का? तर आज आपण एका अशाच तत्वज्ञानाबद्दल जाणून घेणार आहोत जे सांगतं की याचं उत्तर हो असू शकतं. या पुस्तकाचा सगळा सार म्हणजे त्याचा गाभा एका खूप सोप्या पण तितक्याच प्रभावी कल्पनेवर टिकून आहे. आपलं आतलं जग म्हणजे आपले विचार आणि विश्वास आपल्या बाहेरच्या परिस्थितीला घडवतात. ही कल्पना समजून घेणं खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, तर चला पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया, आपल्या विचारांची ताकद. पाहूया तरी आपले विचार आपलं वास्तव कसं घडवता. ही स्लाईड या पुस्तकाचं संपूर्ण सार एकाच वाक्यात सांगते. याचा सरळ अर्थ असा आहे की आपण ज्या गोष्टींवर सतत विचार करतो ना, चांगले असोत किंवा वाईट, त्याच गोष्टी आणि तसे अनुभव आपल्या आयुष्यात आपोआप खेचले जातात. बरं, जर आपले विचारच आपलं वास्तव घडवत असतील तर मग बदलाची सुरुवात कुठून करायची? तर पुस्तकानुसार ती पहिली पायरी आहे आत्मप्रेम. आता हे इतकं महत्वाचं का आहे ते पाहूया. आपल्या बहुतेक समस्यांचं मूळ कुठे दडलेलं आहे माहितीये? या पुस्तकानुसार ते आहे मी पुरेसा चांगला नाही किंवा मी पुरेशी चांगली नाही या एका खोलवर रुजलेल्या भावनेत. आणि ही एकच भावना स्ट्रेस, चिंता आणि अगदी शारीरिक आजारांना सुद्धा आमंत्रण देऊ शकते. आणि इथे बघा, आपल्याला नेमका कोणता बदल करायचा आहे हे अगदी स्पष्ट दिसतंय. म्हणजे स्वतःवर टीका करण्याच्या, स्वतःला दोष देण्याच्या त्या जुन्या सवयीतून बाहेर पडून स्वतःला स्वीकारायला आणि स्वतःवर प्रेम करायला शिकणं. बरं, स्वतःला बरं करण्याच्या प्रवासात पुढचं महत्वाचं साधन आहे भूतकाळासोबतचं आपलं नातं, आणि त्यातही सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्षमा करण्याची ताकद. इथे क्षमेची एक खूप वेगळी आणि सुंदर व्याख्या सांगितली आहे. क्षमा म्हणजे कोणीतरी केलेल्या चुकीला माफ करणं नाही, तर त्या घटनेच्या ओझ्यामधनं स्वतःच्या मनाला मोकळं करणं आहे. म्हणजे हा बदल आपण दुसऱ्यांसाठी नाही तर स्वतःसाठी करायचा आहे. चला, आता या तत्वज्ञानाचा एक असा पैलू पाहूया जो थेट आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडलेला आहे. आणि तो म्हणजे आपलं मन आणि आपलं शरीर यांचं नातं. हा तक्ता बघा किती इंटरेस्टिंग आहे. हे मन आणि शरीराच्या नात्याचे एक उत्तम उदाहरण आहे. म्हणजे बघा, सततचा ताण आणि स्वतःवरचा दबाव यातून डोकेदुखी होऊ शकते, किंवा भीती आणि चिंता असेल तर त्याचा परिणाम थेट पोटावर होऊ शकतो. यावरून हेच दिसतं की आपले विचार आपल्या शरीरावर किती खोलवर परिणाम करतात. याचा अर्थ अगदी सरळ आहे. जर शरीराला बरं करायचं असेल तर त्याची सुरुवात मनाला बरं करण्यापासून करावी लागेल. कारण मन आणि शरीर हे वेगळे नाहीत, ते एकमेकांशी घट्ट जोडलेले आहेत. मग आता प्रश्न उरतो की विचारांची ही नकारात्मक दिशा बदलायची कशी? यासाठी हे पुस्तक आपल्याला खूप पॉवरफुल टूल देतं, ज्याला म्हणतात सकारात्मक विधानं किंवा ॲफर्मेशन्स. चला काही उदाहरणं पाहूया म्हणजे लगेच लक्षात येईल. पहिलं विधान आहे मी माझं आयुष्य आनंदाने स्वीकारते. हे विधान काय करतं तर आपल्याला परिस्थितीशी सतत भांडण्याऐवजी तिला स्वीकारायला शिकवतं, आणि एकदा का आपण स्वीकारलं की बदलासाठी एक सकारात्मक जमीन तयार होते. दुसरं विधान आपल्या मनातल्या भीती आणि असुरक्षिततेच्या भावनांवर काम करतं. मी सुरक्षित आहे आणि प्रेमळ आहे. हे विधान आपल्या मनात एक सुरक्षिततेची आणि प्रेमाची भावना निर्माण करतं, जी बरं होण्याच्या प्रक्रियेसाठी खूप गरजेची आहे. आणि तिसरं विधान जे आपल्याला भविष्याबद्दल आशावादी बनवतं. प्रत्येक दिवस माझ्यासाठी नवीन संधी घेऊन येतो. हे आपल्याला भूतकाळात अडकून न पडता येणाऱ्या प्रत्येक नव्या दिवसाकडे, नव्या संधींकडे सकारात्मकतेनं बघायला मदत करतं. चला, तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते थोडक्यात एकत्र करूया. स्वतःला बरं करण्याचा मार्ग या 4 सोप्या पायऱ्यांमध्ये पाहता येईल. पहिली पायरी, आपल्या विचारांवर लक्ष ठेवा. दुसरी, स्वतःवर प्रेम करा. तिसरी, भूतकाळाला क्षमा करा. आणि चौथी, सकारात्मक बोला. तर ह्या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, आपल्या आयुष्याला बरं करण्याची आणि बदलण्याची शक्ती कुठे बाहेर नाही, ती आपल्या आतच आहे. त्याची सुरुवात एका विचाराने होते आणि मग ती कृतीत उतरते. तर मग जसं या स्लाईडवर विचारलं आहे,
या प्रवासातलं आजचं पहिलं पाऊल कोणतं असेल?